मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण अंबाजोगाई रोड येथे कृष्ण सोसायटी येथे रेस्क्यूसाठी आलो. बरोबर त्यांनी इथं साप पाहिलेला आहे. बरोबर पत्र्याच्या साईडनं साप बसलेला आहे. आपण आता तिथं खोदलेलं आहे. तर तिथं बघा कशा पद्धतीने बसलेला आहे साप आहे. या खोदल्यानंतर आपल्याला इथे कळाले इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे इथे. मित्रांनो आता बघा कशा पद्धतीने तो अटॅक करायचा प्रयत्न केलेला. आणि ह्याला पुढे जायला जागाच नाही. पलकड जाईल नाही ते घरात लोक घरात मध्ये कुठेच जागा नाही. कटामध्ये चाकून केला इथं कसं बसले कोबरा. मी रोज मस्त आला का कसा सुंदर आहे तेवढाच आपल्यासाठी डेंजर आहे. लाईक इंडियन स्पेक्टेकल कोब्रा म्हणजे त्याला नाजा नाजा म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता हाच एवढा पूर्ण सापांमध्ये एक साप आहे जो फणा काढतो. त्याच्या साईडला जे मसल्स आहेत ते फक्त एखादे म्हणजे त्याला डेंजर सिच्युएशनमध्ये तो पूर्ण करतो. असं फुल फणा करतो. ह्याचं असं करण्याचं रिझनच माझ्यापासून दूर राहावा आणि मी तुमच्यावर अटॅक करू शकतो असंच बोलतो. हा मित्रांनो साप कधी असं फणा असं जीभ काढण्याचं रिझन एवढंच की बॉडी टेम्परेचर डिटरमाइन केलं जातं. आता हा जो साप आहे तो उपाशी असल्यानं आपल्या मानवी वस्तीमध्ये उंदीर खाण्यासाठी आवाज काढणे हुंकारणे काढणे काही जण सापाचे फणा काढतात. हे काढण्याचं फक्त आपल्यापेक्षा मोठा कोणता जीव असेल त्यापासून दूर राहण्यासाठी साप जीभ सारखं काढण्याचं रिझन फक्त जी हीट थर्मल रेग्युलेशनसाठी म्हणजेच बॉडी टेम्परेचर पाहण्यासाठी बघतात. खूप वेळ झालं पाणी पिलं नव्हतं वाटतं बिचारा. त्यासाठी एवढं हे आपल्या मानवी वस्तीमध्ये येत राहतात. प्रत्येक जीवाला पाण्याची आवश्यकता असते. हे जीव जो साप आहे आपल्या लातूरमध्ये 5 ते 5.5 फूट म्हणजे 6 फुटापर्यंत आरामात भेटू शकतो. त्याचं प्रमुख खाद्य जे आहे उंदीर बेडूक दुसरे साप असे आहेत. ओळखणं खूप सोपं आहे. काही सापांच्या ज्या बॅक साईडला तुम्ही 10चा आकडा म्हटलं जातं गावामध्ये 10चा आकडा म्हटलं जातं त्याला डायस्लिटेड कोब्रा म्हणून ओळखलं. म्हणजे जे जन्मखून असे प्रत्येक सापावर राहते असं नसतं. प्रत्येक सापांमध्ये वेगवेगळं असतं मित्रांनो. काही जण सापांमध्ये पुढे काही जण महाग असं असतं. किती सुंदर बसलाय जसं काही येऊन घरी काहीतरी मागतच असल्याने मला काहीतरी खायला द्या.
मित्रांनो, असं साप वॉर्निंग चेतावणी द्यायचा रिझन पाहिलं का तुम्ही? फक्त हालचालीकडे लक्ष द्यायचं. गावामध्ये ह्या सापाला लोक दूध पाजतात वगैरे करतात, तर मित्रांनो हे चुकीचं आहे. कारण साप जो आहे त्याला दूध पचनक्रिया होत नाही. हा मांसाहारी जीव आहे. ह्याला अंडी, नंतर आपल्या मानवी वस्तीमध्ये अंडी, उंदीर हे खाण्यासाठी खास येत राहतो. हा दुसरं काही रिझन नाही मित्रांनो. आता मी ह्या सापाच्या बॅक साईडला फण्याला पण हात लावलं, तरी ह्या सापाला कळत नाही की आपण काय करायला पाहिजे. कारण त्याला फक्त पुढली जी बाजू आहे म्हणजे ह्यानं फक्त माझ्या पायाला टार्गेट केलेलं आहे मित्रांनो. बघा, ह्याच्या बॅक साईडला मी असा हात लावतोय तरी काही होत नाही. म्हणून जास्त प्रमाणात जे लोक आहेत, जे सर्पमित्रही आहेत, जे स्टंट करायला जातात, स्टंट करणं खरं तर चुकीचं आहे. ह्या जीवांसोबत खेळणं हे कायदेशीर गुन्हा आहे. आणि कुठेही साप निघाले तर मित्रांनो पहिलं मारू नका. जवळचे कोणतेही सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, नाहीतर माझ्याशी कॉल करू शकतात. माझा नंबर आहे 7719976303. त्याला इथून ट्रॅक करू आपण. मित्रांनो, आता प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल, असं फिकल मॅटर हे टाकत असतात साप. कारण की सापांना जे आहे बॉडी टेम्परेचर, माणसाचं जी बॉडी टेम्परेचर आहे ते मेंटेन म्हणजे सहन होत नाही. कारण की साप जे आहेत पॉइक्योथर्मिक ॲनिमल आहेत, ज्यांना स्वतःचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात नाही. मग आज कधी कधी आपली बॉडी कशी गरम असते, मग त्यामुळे थंड लागले म्हणजे त्यांना बॉडीला स्पर्श झाल्यानंतर ते फिकल म्हणजे संडास वगैरे शी वगैरे करत राहतात. तर मित्रांनो, ह्याला पकडलेला आपण त्याला घेऊन जाऊन नेचरमध्ये म्हणजेच जिथे मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी ह्याला सोडून देऊया, जेणेकरून ह्याचं पुढलं आयुष्य त्या ठिकाणी जाईल. भेटू नवीन दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जिथे साप निघाला. तोपर्यंत बाय.